नमस्कार मैत्रिणींनो. बघा, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी आई. भरपूर महिलांना काय स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असते. माझ्यासाठी तुमच्यासाठी आज मी एक नवीन सेशन मध्ये बघा आपलं कसं शेड्यूल करायचं आहे, आई, घर आणि बाळ कसं सांभाळायचं, त्यासाठी मी आज काहीतरी नवीन असं टाइम टेबल घेऊन आली. मग तुम्हाला काय करायचं आहे बघा. आपण काय करतो, आई असताना आपल्याला काय वाटतं की मी अभ्यास करू शकत नाही, मला बाळ सांभाळायचं आहे, घर सांभाळायचं आहे, घरात सगळं काही मॅनेज करायचं, मी कसं करू. भरपूर महिलांना काय हा प्रश्न पडतो. जेव्हा मी लेक्चर घेत असते तेव्हा भरपूर महिला काय म्हणतात, मॅडम कसं करायचं, मला बाळ आहे, परत मी घरात पण सांभाळायचं आहे, बाहेर पण सगळं काही कसं ॲडजस्ट करायचं. त्यासाठी तुमच्यासाठी बघा मी काय सांगते, हे शक्य आहे. कसं शक्य आहे बघा. आई असणं ही कमकुवत बाजू नाही, तर ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे. बघा, आपण आई असताना आपल्याला काय वाटतं, आपली एक कमकुवत बाजू आहे की बाळ कसं सांभाळायचं. बाळाचं एक आपल्याला काय ती कमकुवत बाजू वाटते, तर ती आपली कमकुवत बाजू नाही, तर आपला काय असते, ताकद असते. ती सगळ्यात मोठी आपली काय असते महिलांनो, ताकद असते. तसंच बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आई असताना अभ्यास करताना येणाऱ्या 10 मोठ्या समस्या आणि त्या समस्यांवर खऱ्या आयुष्यात उपयोगी पडणारे उपाय. 10 हे आहेत, काय आहेत, मोठ्या समस्या. त्या मोठ्या समस्यांवर आपण कसं त्या समस्यांना कसं आपण सामोरं जाऊ शकतो ते आपण बघणार आहोत आणि काय आयुष्यात उपयोगी पडणारे असे आपले आजचे उपाय असणार आहेत. बघा, पहिला उपाय काय असणार आहे, ठराविक अभ्यास वेळ मिळत नाही. आपल्या महिलांचा पहिला क्वेश्चन काय असतो, आपल्याला ठराविक अभ्यासाला वेळ मिळत नाही. बघा, अडचण, बाळाचं रुटीन बदलणं, अभ्यास बाजूला पडतो. बाळाचं काय होतं, रुटीन बदलतं आणि अभ्यास बाजूला पडतो. त्यासाठी बघा उपाय सांगितला आहे, फिक्स टाइम टेबल विसरा. फिक्स टाइम टेबल आपल्याला विसरायचं आहे. फ्लेक्सिबल टाइम स्लॉट्स वापरा. म्हणजे जसं की बघा, आपण काय करायचं, 30-40 मिनिटाचा स्टडी ब्लॉक बनवायचा. जसं की आता बाळा काय झोपलंय, तर आपण काय करायचं, 30-40 मिनिटाचा काय अभ्यास करायला बसायचं. 30-40 मिनिटाचा एक मिनी ब्लॉक, म्हणजे काय जास्त नाही करायचं, 30-40 मिनिटं करायचं, परत 10-15 मिनिटं काहीतरी काम करायचं, परत 30-40 मिनिटं काय अभ्यास करायचं. म्हणजे असं आपल्याला काय एक मिनी ब्लॉक बनवायचा असतो. नेक्स्ट उपाय बघा काय सांगितलं आहे. दुसरी समस्या काय असते आपल्या महिलांची, सतत गिल्टी आणि मानसिक जडपण असतं. आपल्यावरती काय असतं, नेहमी मानसिक जडपण असतं. तर त्याच्यासाठी अडचण काय, आई म्हणून आणि विद्यार्थी म्हणून अपुरेपणा. आपल्याला काय वाटतं की आपण कुठेतरी कमी पडतोय, म्हणजे आपल्यात काय विद्यार्थी आणि म्हणजे आई म्हणून आणि विद्यार्थी म्हणून अपुरेपणा वाटतो. आपण कुठेतरी अपुरे आहोत असं आपल्या स्वतःला काय वाटत असतं. त्यासाठी उपाय बघा, परफेक्ट आई आणि परफेक्ट विद्यार्थी प्रयत्न सुरू आहेत एवढंच पुरेसं आहे. आपण काय म्हणजे प्रयत्न करत राहायचा. आपण परफेक्ट आई पण आहोत आणि परफेक्ट काय विद्यार्थी पण आहोत. हे आपलं सुद्धा आपल्या मनाशी काय करायचं असतं, बाळगायचं असं, कमीपणा पडू जायचं नाही. आपण काय मनाशी धैर्य करायचं, मी स्वतः परफेक्ट आई पण आहे आणि परफेक्ट काय विद्यार्थी पण आहे. बघा, तिसरी समस्या आहे आपली, झोप पूर्ण होत नाही. काय आपली तिसरी समस्या, झोप पूर्ण होत नाही. बघा, झोप कमी, लक्ष कमी आणि अभ्यास कमी. म्हणजे झोप जर कमी राहिली तर आपलं लक्ष पण कमी लागतं, परत अभ्यास पण काय होतो मैत्रिणींनो, कमी होतो. त्यासाठी उपाय काय करायचा, सकाळचा अभ्यास जास्त ठेवा. म्हणजे सकाळी काय फ्रेश असतं, सकाळचा अभ्यास काय करायचा आपण, म्हणजे सकाळचा जो वेळ असतो तो आपण काय करायचा आहे, अभ्यासाला घ्यायचा आहे. आणि दुपारी जो वेळ असतो आपल्याला झोप येते ना, त्यावेळेस आपण काय करायचं आहे, काम करायचं. म्हणजे आपल्यातलं हे राहतं ना, म्हणजे जी शक्ती राहते ना, ती आपली काम काय आपल्याला वाटतं की काम केलंच पाहिजे, तर मग त्याच्यात आपली झोप काय उडून जात असते. नंतर रात्री लाईट रिव्हिजन, म्हणजे रात्री आपण दिवसा जे स्टडी केलेलं असतं सकाळी दिवसभरात, सकाळी दुपारी, तर त्याचं काय करायचं आहे, आपण रिव्हिजन करायचं आहे. आणि नेक्स्ट बघा, दिवसा 20 मिनिटांची विश्रांती घ्यायची. दिवसाला काय आपण कमीत कमी 20 ते 25 मिनिटांची काय करायची, विश्रांती घ्यायची. नाही विश्रांती येत असेल तर काय करायचं, एक रुमाल ओला करायचा, चेहऱ्यावरती काय तो टाकून घ्यायचा गार पाण्यात. तो रुमाल गार पाण्यात ओला करून चेहऱ्यावरती जर टाकला तर आपला चेहरा काय फ्रेश होतो, म्हणजे आपल्याला जेणेकरून काय टवटवीत वाटतं. नेक्स्ट बघा, अभ्यासात सातत्य तुटतं. अभ्यासात काय होतं, सातत्य तुटत असतं. कधी मोटिवेशनल, कधी पूर्ण थकवा जाणवतो. आपल्या शरीराला काय होतं, पूर्ण थकवा जाणवतो. त्यासाठी उपाय बघा काय सांगितलं, डेली टार्गेट नको, डेली टार्गेट करायचं नाही, वीकली टार्गेट ठेवायचं. म्हणजे काय आठवड्याचं टार्गेट ठेवायचं, दररोजचं टार्गेट ठेवायचं नाही की आपल्या आठवड्यात काय एवढा विषय, म्हणजे आपण एखादं स्टडी करायला घेतला, आता या विषयाचा आपण स्टडी करतोय तर त्याच्यात टार्गेट ठेवायचं की या आठवड्यात माझं एवढा
हा सिलेबस झालाच पाहिजे. म्हणजे त्याला काय वीकली टार्गेट ठेवायचं. नंतर आठवड्यात 3 ते 4 प्रोडक्टिव्ह दिवस पुरेसे आहेत. 3 ते 4 दिवस आपण काय ते पुरेसे करायचे. नेक्स्ट बघा, स्वतःसाठी वेळ शून्य. जेव्हा आपण काही करायचं ठरवलं महिलांनी तर तेव्हा आपल्याला स्वतःसाठी वेळ काय करायचा असतो शून्य. म्हणजे स्वतःसाठी काहीच वेळ द्यायचा नसतो. अडचण पूर्ण दिवस दुसऱ्यांसाठी. म्हणजे पूर्ण दिवस जो आहे तो काय आपल्याला दुसऱ्यांसाठी द्यायचा असतो. त्याच्यासाठी उपाय बघा, दिवसातून किमान 30 मिनिटं तो वेळ तुमची ओळख प्लस अभ्यास करू शकतो. बघा, दिवसातून काय करायचं आहे, किमान 30 मिनिटं जे आहेत ते काय तो वेळ तुमची ओळख प्लस अभ्यास आपल्याला करून देऊ शकतो. म्हणजे भविष्यात जर आपण काही झालो तर आपल्यासाठी आज जो शून्य वेळ आहे तो पुढे आपल्याला काय म्हणजे आपली ओळख निर्माण करून देणार आहे. काय करून देणार आहे, ओळख. नेक्स्ट बघा, सतत चालढकल म्हणजे अडचण. उद्या करेन असे म्हणून काम टाळणे. आपण काय म्हणतो, आजचा दिवस जाऊ दे, उद्यापासून आपण शेड्यूल बनवू, उद्यापासून काय आपण कामाला लागू, उद्या मी एकदम स्टडी करेल, लगेच उद्याचा दिवस उगवतो, उद्या पण तेच, आजचा दिवस जाऊ द्या, उद्यापासून नक्की आपण काय अभ्यासाला लागू. असा एक एक दिवस काय होतो मैत्रिणींनो, टळत जातो. म्हणून काय करायचंय, उद्या करेन असे म्हणून काम टाळणे नाही. त्यासाठी उपाय बघा, कठीण कामाला प्रथम सामोरे जा. काम पूर्ण करण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करा. म्हणजे काय, कठीण जे काम असतं त्याला काय प्रथम आपण सामोरं जायचंय. काम पूर्ण करण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करायची. म्हणजे जे काम करायचे त्यासाठी आपल्याला वेळ काय करावी लागेल, निश्चित करावी लागेल. नाही तर आज करेन उद्या करेन याच्यात काय आपण मागे पडू. नेक्स्ट बघा काय सांगितलंय, घरच्यांचा समाजाचा दबाव. काही लोक काय करतात, घरचे आपण जेव्हा आपण मॅरिड असतो, लग्न झाल्यानंतर आपण जेव्हा स्टडी करत असतो मैत्रिणी, तर घरचे काय म्हणतात, तेव्हा लग्न झालं तर काय करते अभ्यास करून, लगेच आजूबाजूचे शेजार पाजारचे काय म्हणतात की आता काय करायचं अभ्यास करून, लग्न तर झालेलं आहे पण आपलं काहीतरी स्वप्न असतं की आपण काहीतरी आयुष्यात बनलं पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं बघा, आता अभ्यास कशाला असे प्रश्न भरपूर विचारतात ना. मग त्यासाठी उपाय काय करायचा, वाद नको, शांतता सातत्य ठेवायचं, त्यांना बोलून दाखवायचं नाही. जेव्हा आपलं स्वप्न पूर्ण होईल तेव्हा ते म्हणतील की हे काहीतरी करून दाखवलं. निकाल तुमचं उत्तर ठरेल. जेव्हा आपलं निकाल येईल ते काय आपलं उत्तर ठरेल. समजलंय. नेक्स्ट बघा, लक्षात तर राहणं म्हणजे फॉरगेटिंग. अडचण, ब्रेक्समुळे विसरणं वाढतं. उपाय, शॉर्ट्स नोट्स प्लस रिव्हिजन. काय करायचंय, शॉर्ट्स नोट्स प्लस रिव्हिजन. म्हणजे आपण जे काही स्टडी करतो त्याच्या काही शॉर्ट्स नोट्स करायच्या, म्हणजे त्या प्लस म्हणजे आपण ते काही रिव्हिजन करू शकतो. ऑडिओ लर्निंग म्हणजे काम करताना जर आपण ऑडिओ करून ठेवला, म्हणजे जे आपण काही स्टडी केलेलं आहे त्याचं जर ऑडिओ करून ठेवलं म्हणजे आपण काम करताना ते ऑडिओ काय ऐकू शकतो. नंतर आत्मविश्वास कमी होतो. अडचण, स्वतःवर शंका. म्हणजे आपला स्वतःचा जो आत्मविश्वास तो काय होतो, तो कमी होतो. जे आपल्याला लोक सांगतात ना की काय होईल काय होईल, तर आपण सुद्धा काय डगमगतो होतं, तर डगमगायचं नाही. स्वतःवर काय विश्वास ठेवायचा. त्याच्यासाठी उपाय बघा, रोज स्वतःला सांगा मी प्रयत्न करते. तुमचं बाळ तुमचं काय म्हणजे आपण स्वतःला हे करायचं की आम्ही प्रयत्न करतो तर माझ्या प्रयत्नांना काय देवा, यश येऊ दे. नंतर 9वी समस्या बघा काय सांगितलंय, आरोग्याकडे दुर्लक्ष. आपल्या आरोग्याकडे काय होतं, दुर्लक्ष होतं. अडचण, थकवा, चिडचिड, आजार. म्हणजे जेव्हा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं तेव्हा आपलं काय चिडचिड होत असते, आपल्याला थकवा जाणवत असतो, आजारी पडण्याची आपल्याला काय लक्षणं जाणवत असतात. त्यासाठी उपाय बघा, साधं खाणं. आपण जे काही खातो जसं मसालेदार खायचं म्हणजे साधं खाणं खायचं, पाणी, चालणं. आई निरोगी असेल तरच सगळं काय शक्य आहे. म्हणजे आपण जर निरोगी असू तर आपल्याला सगळं म्हणजे सगळ्या अडचणींवरती काय करता येणार आहे, मात करता येणार आहे. त्यासाठी काय करायचं, साधं खाणं, पाणी, चालणं सगळं आपण पण काय आपलं मेंटेन ठेवायचं आहे. नेक्स्ट शेवटची समस्या बघा, मी मागे पडते ही भावना. अडचण, इतर पुढे गेलेत असं वाटतं. आपल्याला स्वतःला काय वाटतं की तो पुढे चाललाय, ही पुढे चालले, मी मागे पडली. तर बघा त्यासाठी उपाय काय करायचा, प्रत्येकाची जर्नी वेगळी असते. उशिरा मिळेल पण यशही यशच असतं. म्हणजे प्रत्येकाची जी लाईफ असते, जी जर्नी असते ती काय असते मैत्रिणींनो, वेगवेगळी असते. कोणाला आज मिळालं तर उद्या काय आपल्याला नक्की यश मिळणार आहे. आपल्याला काय करायचं, प्रयत्न करत राहायचं आहे, डगमगायचं नाही. बघा, आई असणं ही अडचण नाही तर ती तुमची काय सुपर पॉवर आहे. म्हणजे आपण जेव्हा आई असतो तर ती काय आपली अडचण नसते, तर ती आपली काय असते, पॉवर असते, ती आपली काय असते, ताकद असते. स्वप्न सोडू नका, फक्त त्यांना थोडी वेगळी वाट द्या. म्हणजे आपली जी स्वप्न आहे ती सोडायची नाही, त्यांना काय आपण वेगळी वाट द्यायची. जसं आपल्याला ऍडजस्ट असेल त्या पद्धतीने आपण काय वाट देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुमचं बाळ तुमचं
अपयश नाही, ते तुमचं सर्वात मोटिवेशन आहे. जे आपलं बाळ असेल ते काय आपल्यासाठी अपयश नाही, ते आपल्यासाठी सगळ्यात मोठी म्हणजे सगळ्यात आपली मोठी काय असते मैत्रिणींनो, ताकद असते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला काय